जय शिवराय. नमस्कार मित्रांनो. आज मी बीज पेरणी कसे करतात ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. मुलग्याचा वाढदिवस असल्यामुळे त्याला मी बीज पेरणी करायला शिकवत आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, तो सुरुवातीला बॅगमध्ये माती भरत आहे, बॅगिंग करत आहे. मातीमध्ये मित्रांनो शेणखत टाकून मिक्स केलेलं आहे. त्याच्यानंतर त्याला ते हे बॅगमध्ये माती भरण्यास सांगितलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, तो माती भरत आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया की मित्रांनो बीज पेरणी कसे करतात. तर तो आपल्याला दाखवेल की बीज पेरणी कसे करतात. तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. चला, हे पहा मित्रांनो, बॅगिंग झालेले आहेत. इथे बघू शकता तुम्ही, देशी आंब्याचे बियाणं आहेत मित्रांनो, ज्याला म्हणतो आपण रायवळ आंबे. जेव्हा ते कच्चे असतात तर पूर्ण आंबट असतात, जेव्हा पिकल्यानंतर अगदी गोड असतात. तर इथे बघू शकता तो कसे पेरणी करत आहे. देशी आंब्याचे आंबा मित्रांनो आपल्याला जपलंच पाहिजे, खूप महत्त्वाचं आहे ते. ते बघू शकता, तो एकानंतर एक बी पेरत आहे. मित्रांनो, मुलांना निसर्गाची माहिती दिलीच पाहिजे आणि मातीबरोबर ते संलग्न देखील राहिले पाहिजे. अभ्यासही महत्त्वाचा आहे, खेळही महत्त्वाचा आहे, पण मातीबरोबर खेळही पाहिजे. निसर्गाची माहिती त्यांना दिलीच पाहिजे. गेल्या वर्षाचे मित्रांनो काही मी रोप बनवलेलं आहे, तर तुम्ही ते बघू शकता. तेही देशी आंब्याच्या बियाणापासून मी रोप बनवलेलं आहे. तर इथेच त्याच्या बाजूलाच ते रोप आहेत, तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो. हे पहा, इथे आहे ते रोप 1 वर्षाचे पूर्ण झालेले आहेत. ते मी यातील काही पेरणार आहे खाली, तर काही मित्रांना देणार आहे. किती छान त्यांची वाढ झालेली आहे, अगदी निरोगी रोपे आहेत. इथे बघू शकता, एकानंतर एक तो बियाणे पेरत आहे. बी ठेवल्यानंतर त्याच्यावर तो माती ठेवत आहे. मित्रांनो, याच्यामधील काही रोपे उशिरा येतील तर काही लवकर येतील. जे लवकर येतात त्याचीच मी निवड करणार आहे आणि तेच मी त्या रोपांचीच पेरणी करणार आहे. त्याच रोपाची मी निवड करून खाली मी ते जमिनीमध्ये पेरेन. तर मित्रांनो, पेरणी झालेली आहे, तर ते बघू शकता कसं लाईक करत आहे. तर चला पुढे तो काय करेल ते बघूया. तो कसं लाईक करत आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पुढे बघूया काय करत होतो. पेरणी झाल्यानंतर तो पाणी ओतत आहे. मित्रांनो मुलांना सर्व शिकवलं पाहिजे. इथे बघू शकता तो कसं पाणी ओतत आहे. याच्यातील रोप बनल्यानंतर मी मित्रांनो चॅनलमध्ये व्हिडिओ शेअर करेनच, तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघू शकता. धन्यवाद.